There are 4 passages in this section. Each passage is followed by 5 questions. Read each passage carefully and answer the questions that follow. For each question, 4 probable answers as A, B, C, and D are given. Only one out of these is correct. Choose the correct answer and darken the circle in the OMR answer sheet against the number corresponding to the question. काय सांगितलं याच्यामध्ये? 4 त्यामध्ये 4 पॅसेजेस आहेत या सेक्शन मध्ये. एक 5 बोल बाळा. वर्धमान, are you there? येस मॅम. काय सांगितलेलं आहे? या सेक्शन मध्ये 4 पॅसेजेस आहेत. एका पॅसेजेस मध्ये 5 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर बघा आता ही लँग्वेज टेस्ट आपण पाहतो, राईट. क्वेश्चन नंबर 61 to 80 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे किती 20 क्वेश्चन्स आपले लँग्वेज टेस्ट वरती असणार. आणि त्यामध्ये आपल्याला आता फर्स्ट जो रूल दिलेला आहे, जो आपल्याला पॅसेज सोडवायचा आहे, तर ते पॅसेज साठी त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 पॅसेजेस असतील, राईट. आणि प्रत्येक पॅसेज मध्ये 5 क्वेश्चन्स असतील. 5 क्वेश्चन्सला 4 ऑप्शन्स असतील आणि त्या 5 क्वेश्चनचे 4 ऑप्शन मधला एकच करेक्ट कोणता तरी असेल. ओके, तर तो करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचा आणि त्याला डार्क करायचा, म्हणजे डार्क सर्कल करायचं असं सांगितलेलं आहे. आता पॅसेज नंबर 1, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हणतं, प्लांट्स नीड सनलाइट अँड वॉटर टू मेक देअर ओन फूड. काय लागतं प्लांट्सला? सनलाइट आणि वॉटर. कशासाठी? का तर त्यांचं जे काही फूड बनवायचंय त्यांना, त्यांचं स्वतःसाठी, त्याच्यासाठी काय लागतं त्यांना? सनलाइट आणि वॉटर. यू कॅन डू अन एक्सपेरिमेंट टू टेस्ट इफ दिस इज ट्रू. ते काय म्हणतायत की तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. कसं करायचं एक्सपेरिमेंट? प्लेस अ बकेट ओव्हर अ पॅच ऑफ ग्रीन ग्रास. काय करायचं तुम्हाला? एक छोटं बकेट घ्यायचंय, ते काय करायचं तुम्हाला? ग्रीन ग्रास वरती ठेवायचंय. ठीक आहे. आफ्टर अ फ्यू डेज लिफ्ट द बकेट. बकेट काढायचे तुम्हाला. लिफ्ट म्हणजे काय? एक प्रकारचं तिथली लिव्ह करायची, ती बकेट जी आहे ती काढून ठेवायचे किंवा त्याचं प्लेस बदलायचे. ठीक आहे. यू विल सी दॅट द ग्रास इज नॉट ॲज ग्रीन एनीमोर. तर तुम्हाला काय लक्षात येईल की ते जे ग्रास आहे, ग्रास म्हणजे काय? गवत. ठीक आहे, तर ते जास्त दिवस ग्रीन राहणार नाही. बरोबर. तर त्याच्या पुढे काय सांगितलंय बघा, इफ यू leave the bucket in place for a week, the grass will be 1 minute. The grass will be become very dull. तर त्यांनी काय म्हणतात की जर तुम्ही तिथे सोडून दिली, जिथे आहे, जिथे वीक भर तुम्ही एक बकेट ठेवली होती, तिथे जर तुम्ही बकेट ठेवली, तर ग्रास काय होईल? बिकम अ व्हेरी डल, म्हणजे ते काहीच राहणार, फुली डॅमेज होऊन जाईल. ठीक आहे. दिस हॅपन बिकॉज द ग्रास कॅनॉट मेक फूड इन द डार्क. जे काही ग्रास असतं किंवा जो काही प्लांट असेल किंवा एनिथिंग, तुम्ही फ्लावर घ्या किंवा काही घ्या, तर ते काय होतं, त्यांना अंधारात, म्हणजे जिथं डार्कन एरिया असतो ना, तर तिथे त्यांना फूड पॉसिबल नाही बनवणं. ठीक आहे, ते म्हणजे बनवू शकत नाहीत. रिमूव्ह द बकेट इन फ्यू डेज, द ग्रास विल स्टार्ट टर्निंग ग्रीन अगेन. जर तुम्ही ती बकेट रिमूव्ह केली, ओके, तर त्यांनी काय म्हणतात की जे गवत आहे किंवा जो काही छोटासा प्लांट लावलाय किंवा एनिथिंग जे तुम्हाला आवडतं, जर ते तुम्ही लावून बघितलं, तर ते
टर्निंग ग्रीन अगेन का? तर त्यांना काय भेटतं? सनलाइट अँड वॉटर. ठीक आहे, समजलाय हा पॅसेज इथपर्यंत? याच्यावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाळांनो. पॅसेज समजला का? ओके, चला फर्स्ट आपण क्वेश्चन घेऊयात. मनस्वी. येस मॅम. 61 क्वेश्चनचे आन्सर सांगायचं. आपला पॅसेज झालेला आहे, समजलाय का पॅसेज? हो. हम्म. व्हॉट डू प्लांट नीड? मॅम, प्लांट्सला सनलाईट लागतं. ते पॅसेजच्या फर्स्ट लाईन मध्येच आहे. प्लांट्स नीड सनलाईट अँड वॉटर टू मेक देअर ओन फूड. ठीक आहे, बरोबर, सनलाइट. ठीक आहे. येस. म्यूट व्हायचं बाळा. मानस अनम्यूट करायचंय. येस मॅम. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. हा, क्वेश्चन नंबर 62. व्हॉट इज द एक्सपेरिमेंट? हम्म. मॅम, याचा आन्सर सी आहे. सी. आर यू सेकंड सिरियस? लाईन मध्ये. आर यू शुअर? सेकंड लाईन मध्ये. ए बी सी डी कोणतं ऑप्शन येतं? सी. सी. नो बेटा, दिस इज रॉंग ऑप्शन. आराधना. येस मॅम. क्वेश्चन नंबर 62 चा आन्सर. मॅम, ए. नो बेटा मानस, व्हेरी रॉंग आन्सर. चला मॅम, आराधना. बी वाले. कशामुळे येईल बी वाला सांग बरं, एक्सप्लेन. विभूती म्हणून फिट नंबर पुढे राहता. ओके, विभूती जायचं. हा माहिती. हा काय असेल नाही, पण तिचं उद्या मला येईल, मला कळणार नाही ना. विभूती म्हणून फिट कर. बोल बळा आराधना. फोन करते म्हणजे मला. हा बोल बाळा आराधना. आराधना. हॅलो. एनी रिप्लाय? ओके. श्लोक. Yes, ma'am. हा Ma'am? बोल बाळा. श्लोक. 62 चा Yes, आन्सर ma'am. सांगायचं. 62 क्वेश्चन नंबर आणि काय येतं ते. What is the experiment? हम्म. Ma'am, याचा answer a way to test an idea आहे. हा काय येईल सांग बरं, सगळ्यांना कळू दे, ज्यांना ज्यांना आन्सर आलेला नाहीये. मॅम, कारण की a way to grow grass, कारण की sunlight ने ग्रास भेटत नाही म्हणून ते हे मेथड चुकीचं आहे. आणि a way to test an idea हे आपलं बरोबर येईल, कारण की ह्याच्यात
आपण हे एक्सपेरिमेंट करून बघत आहे की जर का आपण एक बकेट ठेवली तर ते राहू शकेल करेक्ट. का? व्हेरी नाईस बेटा. तर आपण सेकंड ऑप्शन का चूज करायचंय? कारण आपण एक्सपेरिमेंट कशासाठी करतोय? ग्रास उगवण्यासाठी करतोय का? नाहीये. बकेट यूज करायची म्हणून एक्सपेरिमेंट करतोय का? नाही. एअर म्हणजे हवेचा यूज करायचंय म्हणून आपण एक्सपेरिमेंट करतोय का? नाही. तर आपण आयडिया घेतोय की ग्रास हे सनलाइट मध्ये येऊ शकतं की नाही, त्यामुळे आपला हे काय असणार आहे? अ वे टू टेस्ट अँड आयडिया. ठीक आहे. व्हेरी नाईस श्लोक सॉरी. थँक्यू मॅम. वेलकम बेटा. ओके. आदिती थोरात. Yes, ma'am. हा. क्वेश्चन नंबर 63. 63. Hmm. Give the upside. गिव्ह द मॅम ते काय आहे? दिसत नाहीये का बाळा? नाही मॅम, ते गिव्ह खूप द खाली अपोजिट दिसतंय ऑफ मला. डल. Give the opposite of dull. Dull. मॅम ह्याचा आन्सर ब्राईट येणार. काय येणार? ब्राईट. करेक्ट. ऑप्शन ए. करेक्ट. येस मॅम. ओ माय गॉड. वन मिनिट हा. ठीक आहे. आदिती म्यूट कर. आणि आदिती तू असं का बसलीयस? सिटिंग पोझिशन अशी का आहे तुझी? ओके. प्रथमेश पालवे. Yes, ma'am. 64 क्वेश्चन. According to passage, how long does it take for the grass to become dull? None of these. According to the passage, how long does it take for the grass to become dull? नन ऑफ these येईल बाळा. आहे का ऑप्शन तिथे नन ऑफ चा? प्रथमेश. आहे, बोल ना. नाहीये. याच्यामध्ये आहे ना, या पॅसेज मध्ये, बुक मध्ये आहे ना. मॅमला बोल, बुक मध्ये आहे म्हणून. मॅम आमच्या बुक मध्ये आहे. बुक मध्ये असून उपयोग आहे का? एक मिनिट. बाळा तुझे पॅरेंट्स आहेत का तिथे? हो. दे त्यांच्याकडे. नमस्ते मॅम. हा मॅडम. काय आहे ना, बुक मध्ये क्वेश्चन सेम असू शकतात, एक्झाम मध्येही तसे सेम क्वेश्चन्स येऊ शकतात, पण ऑप्शन त्याला बघणं इथं गरजेचं आहे स्क्रीनवरती. बरोबर का मॅडम? हो, बरोबर आहे. ते मोबाईल मध्ये जास्त दिसत नाही ना, मी पॅसेज काढून दिला त्याला. नाही, मोबाईल मध्ये दिसत नाही तर सांगायचं मॅम, रिक्वेस्ट करायची की मॅम मला पॅसेज दिसत नाहीये किंवा मला क्वेश्चन दिसत नाहीये, तुम्ही एकदा डबल शेअर करू शकता का? हे तुम्ही रिक्वेस्ट करू हो. शकता. कारण मी असं हो. समजते की सगळ्यांना दिसते, कारण मी सगळ्यांना विचारत असते की स्क्रीन क्लिअर आहे का बाळांनो, व्हॉइस येतोय का? ठीक आहे. हो, आवाज वगैरे येतोय आणि दिसतंय, पण ते झूम करून बघावं लागतं ना, मग मी त्याच्यामुळे पॅसेज काढून दिला होता त्याला. नाही मॅडम, तसं नाही चालणार ना, हो, कारण हे एक ठीक आहे, चल. प्रकारचं एक्झाम आहे, प्रॅक्टिस चालू आहे त्यांचं. जर त्यांनी बुक मधून जर अँसर सांगत असेल तर बुक मध्ये कधी कधी काय असतं, अँसर अब्सोल्युटली तिथे दिलेले असतात की याचं 3 नंबर, याचं 2 नंबर, याचं 1 नंबर. हे असं नाही चालत ना. हो हो. ओके. तर रिक्वेस्ट आहे थोडीशी, म्हणजे तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, पण थोडंसं रिक्वेस्ट आहे, प्रॅक्टिस चालू आहे मुलांची, तर हो हो, ठीक. स्क्रीनवर त्यांचं लक्ष असेल तर बरं होईल. स्क्रीन वरती पण बघतोय तो, पण मी बुक मध्ये तसंच काढून दिला होता. ओके. बट बुक मध्ये जो ऑप्शन आहे ना, इथे तो ऑप्शनच नाहीये. अच्छा अच्छा. हा. आणि बाळा बघते आपलं बघ. जो पॅसेज चालू आहे ना, पॅसेज मधून तुला आन्सर द्यायचंय.
आणि पॅसेज मधून जर तू अँसर जरी बुक मधून दिला असेल तरी तुझं अँसर चुकलेलं आहे. यस प्रथमेश, तर अँसर काय येते Yes. मला सांगायचं. तर सांग त्याच्यातून answer. मी पॅसेजचा मिनिंग पण सांगितलाय तुम्हाला. A month, a week, a month, week, a year, a few days, हम्म a few days. ओके. आपल्याला विचारले काय, इट टेक फॉर द ग्रास बिकम डल. डल होण्यासाठीच विचारले बाळा. ग्रास टर्निंग ग्रीन असं नाही विचारलं. अ फ्यू डेज ऑल्सो रॉंग आन्सर. ओके, तर प्रथमेश याचा आन्सर येतं अ वीक. ओके, इथं बघ Yes. तुला दाखवते मी सेंटेन्स. तर थोडस लक्ष देऊन पॅसेज रीड करायचंय किंवा खूप ऑब्झर्वेशनने जरी बघितलंस तर तुला आन्सर भेटून जातील. इफ यू लिव्ह द बकेट इन प्लेस फॉर अ वीक, ओके, द ग्रास विल बिकम व्हेरी डल. दिसतोय? Yes. हा, त्यामुळे ऑप्शन काय येईल आपला, अ वीक. जसं पॅसेज मध्ये दिलंय तसं आपल्याला इथे आन्सर लिहावे लागतात. राईट, ऑप्शन तसे चूज करायचे. ठीक आहे, क्लिअर आहे का? Yes, ma'am. Yes. ओके, घ्यायचं नेक्स्ट क्वेश्चन मग. Yes. ओके, 65 क्वेश्चन कोण रीड करेल आता? रुक्मिणी बिरारी. Yes, ma'am. हा, 65 क्वेश्चन. Why do plants need sunlight and water? Ma'am, my answer for A, to do an experiment. नहीं है ना. To make their food. ये is ma'am. To conserve water. नहीं ma'am. To live longer. Ma'am आपला आन्सर B is ma'am. B. येस, टू मेक देअर फूड. राईट. Yes, ma'am. हम्म, Yes, ma'am. ठीक आहे. पॅसेज 2. ओके, Ma'am, मैं mute हूँ. येस बेटा. Thank you, ma'am. वेलकम बेटा. प्रज्वल अनम्यूट करायचं बेटा. Passage 2. There was a king called Midas. One day he was walking Walking through. through Walking through. the field. He met a man. He was gold. When he challenged god Apollo to play battle music, then he could. King Midas was asked to be the judge. uh, Both gods played music well, but Midas, as was a great fan of God Pain, the winner. Now Apollo was very नाही 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 angrily. बाळा बाळा, जिथे स्टॉप येतो ना तिथे थांबायचं थोडस. ओके, डायरेक्टली असं वाचत नाही जायचं, कारण आन्सर कळत नाही किंवा तो क्वेश्चन कळत नाही किंवा तो सेंटेन्सही कळत नाही. ठीक आहे, मी रीड करते. ओके, म्यूट कर बाळा 1 मिनिट. देअर वॉज अ किंग कॉल्ड मिडास. किंगचं नाव काय आहे? मिडास. वन डे ही वॉज वॉकिंग थ्रू द फील्ड्स. फील्ड मधून तो जात असतो. ठीक आहे, फील्ड म्हणजे तुम्ही एक प्रकारचं शेती म्हणू शकता किंवा मग
एक प्रकारचं त्याचं काहीतरी काय म्हणतो आपण, एखादं नाही का जागा वगैरे, तिथून तो जातोय असं समजा. ही वॉज गॉड पॅन. ओके. ही चॅलेंज गॉड अपोलो टू प्ले बेटर म्युझिक दॅन ही कुड. तो काय म्हणतो गॉड अपोलोला, की प्ले बेटर म्युझिक दॅन ही कुड, म्हणजे तो जसं वाजवतो किंवा तो जसं म्युझिक हे करतो तसं त्याच्यापेक्षा बेटर तू करू शकतोस का, असं त्यानं चॅलेंज केलंय. कोणाला? गॉड अपोलोला. ठीक आहे. किंग मिडास वॉज आस्क टू बी द जज. किंग मिडास काय करतो? विचारतो त्यांना, ठीक आहे, जज करण्यासाठी. ठीक आहे. बोथ गॉड्स प्लेड म्युझिक वेल, बट मिडास वॉज अ ग्रेट फॅन ऑफ गॉड पॅन द विनर. ओके. आता काय असतं, गॉड अपोलो आणि गॉड पॅन या दोघांमध्ये चॅलेंज लागलेलं असतं की कोण छान म्युझिक प्ले करेल, राईट. आणि त्याच्यामध्ये जजिंग करण्यासाठी कोण असतं? किंग मिडास. नाऊ अपोलो वॉज व्हेरी अँग्री. अपोलो अँग्री का होतो? कारण मिडास कोणाचा फॅन असतो? गॉड पॅनचा फॅन असतो, बरोबर. त्यामुळे मिडास काय करतो? गॉड पॅनलाच विनर म्हणून घोषित करतो. बट त्यामुळे काय होतं की अपोलो काय होतो? अँग्री होतो, म्हणजे नाराज होतो, राईट. ही शाउटेड, कांट यू टेल ब्युटिफुल म्युझिक व्हेन यू हिअर इट. म्हणजे तो काय म्हणतो की तू म्हणू शकत नाहीस का की हे ब्युटिफुल म्युझिक आहे ऐकल्यानंतर, राईट. व्हॉट इज रॉंग विथ युअर इयर्स. तुझ्या कानाला काय झालेलं आहे किंवा काय झालंय तुझ्या कानासोबत, तू असं चुकीचं का बोलतोयस, राईट. मग त्याच्यानंतर मिडास इयर्स बिगन टू ग्रो बिगर अँड बिगर अँड ही फाउंड दॅट ही कुड मूव्ह देम अबाउट. ओके. तर तो काय करतो मग, म्हणजे तो काय म्हणतो की आपण इथून निघालेलं परवडलं, ठीक आहे, असं. मग ही रॅन टू नियर बाय लेक. तो काय करतो? लेकच्या जवळ जातो अँड सॉ दॅट ही हॅड ग्रोन ॲज इयर्स. ॲजचा मिनिंग काय? कोण सांगेल ॲजचा मिनिंग? बोला. एनीवन? व्हिडिओ ऑन करा बाळांनो. एनीवन? अरे गाईज, तुम्ही कॅमेरा का ऑन करत नाहीये? मी कोणाला विचारू? केदार, अनम्यूट कर बेटा. केदार, व्हिडिओ ऑन Yes, करायचा. व्हिडिओ ऑन कर. केदार, व्हिडिओ ऑन नाही होते का? हा टीचर, कॅमेरा ऑन होत नाहीये. ओके. खूप दिवसांनी जॉईन झालास का बाळा तू? हो टीचर, मी ऍडमिट होतो. काय झालं होतं? टायफॉइड झालता. ओके. आता बरं आहेस ना? येस. तर ऍसचा अर्थ काय येतो? गाढव, राईट. गाढवाच्या कानासारखे. ठीक आहे. येस और नो केदार? येस. तर तो जेव्हा कोण ओरडतो त्याला, अपोलो जेव्हा त्याच्यावर ओरडतो किंवा त्याला बोलतो, तेव्हा त्याचे कान काय होतात? ग्रो होतात,
कसे मोठे मोठे असे ग्रो होतात. आणि मग तो काय करतो, तसंच पळत पळत तो काय करतो, लेक कडे जातो. आणि लेक कडे गेल्यानंतर तिथं त्याला लेक मध्ये दिसतं ना आपलं प्रतिबिंब वगैरे, तर त्याला असं दिसतं की माझे कान हे गाढवाच्या कानासारखे झालेले आहेत, मोठे मोठे, राईट? असं पॅसेज मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हा पॅसेज समजला असेल तर येस ऑर नो सांगा, किंवा हँड रेस केला तरी चालेल, म्हणजे आपल्याला क्वेश्चन करायला घ्यायला. काय करायचं बाळांनो? समजलाय की काही डाऊट आहे? उत्तर ओके. केदार, फर्स्ट क्वेश्चन 66 क्वेश्चन रीड करायचा आहे आणि आन्सर सांगायचं. What was the name of the king? Option number A, Midas. बरोबर. म्यूट कर बाळा. Okay, teacher. हा. मनस्वी, अनम्यूट करायचंय. 67. Ma'am, 1 minute. Yes, ma'am. 67. 67. Who challenged God Apollo? हम्म. Ma'am, I think so. His answer is God Pan. आय थिंक सो. B शुअर वाला. और नॉट? Ma'am, B. आय थिंक आहे की शुअर आहे? Ma'am, sure है. ठीक आहे, व्हेरी नाईस. बी आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. Yes. अर्णव पवार, कॉन्फिडन्स राहा बाळांनो. ओके, तुम्हाला आन्सर येतात, हुशार आहात तुम्ही. बी कॉन्फिडंट प्लीज. अर्णव, आर यू देअर बेटा? ओके, श्री, अनम्यूट कर बेटा. Yes, ma'am. हा. 68 क्वेश्चन रीड करायचं आणि आन्सर सांगायचं. Yes, ma'am. Hmm. Hmm. Which one of the following is a synonyms of word challenge? Which one of the following is the synonyms of the word challenge? मॅम याचा आन्सर डेअर येईल. सी. हा, काय येतं बाळा? डेअर. डेअर, करेक्ट. सिनोनिम्स म्हणजे काय? सिमिलर वर्ड्स किंवा त्याच्या रिलेटेड वर्ड असणे. ठीक आहे, किंवा त्याचा मिनिंग असणे, दुसरा मिनिंग, जसं की दुसरा वर्ड आपण त्याला म्हणतो ते म्हणजे सिनोनिम्स. ओके. आणि अँटोनिम म्हणजे त्याच्या अपोजिट, जे काही वर्ड असते त्याच्या अपोजिट मिनिंग सांगायचं असतं. व्हेरी नाईस बेटा श्री. थँक्यू मॅम. वेलकम. क्रिस्टी ननोरे, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचंय आणि 69 क्वेश्चनचा आन्सर सांगायचंय. Yes, ma'am. हम्म. Ma'am, A.
येस क्रिस्टी बेटा, काय सांगितलं आन्सर? A. येस करेक्ट. ओके, सान्वी चौधरी म्यूट करायचं बाळा. सान्वी चौधरी अनम्यूट कर आणि क्वेश्चन नंबर 70 चा आन्सर सांग बेटा. मॅम क्वेश्चन नंबर 70चं हम्म. मॅम बी. बी. हू वॉज. येस करेक्ट करेक्ट. म्हणजे पॅसेज सगळ्यांनी मनपूर्वक रीड केलेला आहे. सगळ्यांनी छान आन्सर दिलेले आहेत. असंच आन्सर करा, करेक्ट आन्सर करत राहा, असंच इम्प्रुव्हमेंट करा. ठीक आहे. आपली 1-2 मिनिटात लिंक रिजॉईन करायची. ओके, क्लोज होईल आपली लिंक. ठीक आहे. हा, पॅसेज नंबर 3. कोण रीड करेल का मी रीड करू? मॅम मी करू? कोण आहे? कोण होता आता? मॅम मी मनस्वी. ओके, रीड कर बाळा. Unless mothers are truly well educated, the upbringing of the children, both male and female, must suffer in the most important stage. This must be so. Whatever progress is to be made in the origin or मॅम ते काय आहे? ऑर्गनायझेशन. Organization of our school and college. Therefore, we must pay much greater and more scientific attention to education of girls than we are doing now. Rushing girls into school and college and uh, enabling them to qualify for a degree is not enough. The education we should give to girls is one that should equip, equip them for undertaking the duties